अभ्यासाला बसल्यावर मन सारखं भरकटतं का? एखादं गणित सोडवताना असं वाटतं का की डोकंच काम करत नाहीये? अहो, ही समस्या फक्त तुमची आमची नाही, तर जवळजवळ सगळ्यांचीच आहे. पण यावर एक खूपच इंटरेस्टिंग आणि सुंदर उपाय असू शकतो. तो म्हणजे संगीत. परीस फाउंडेशनच्या या विशेष भागात आपण याचबद्दल बोलणार आहोत. जरा विचार करा, रात्रीचे 2 वाजले आहेत, उद्या सकाळी गणिताचा महत्वाचा पेपर आहे आणि एक अवघड प्रॉब्लेम काहीही केल्यास सुटत नाहीये. जाम चिडचिड होतीये, सगळं सोडून झोपून जावंसं वाटतंय. आणि मग त्याच वैतागलेल्या अवस्थेत तुम्ही कानात हेडफोन्स लावता. अगदी बरोबर. आणि कुठलंसं तर एक शांत इन्स्ट्रुमेंटल संगीत वाजू लागतं आणि कमालच होते. काही मिनिटातच डोकं एकदम शांत होतं, विचार एकदम क्लिअर होतात आणि तो जो अवघड प्रश्न होता ना, तो अगदी सहज सुटतो. पण हे फक्त आपलं मूड बदलल्यामुळे होतं की याच्यामागे काहीतरी सायंटिफिक कारण आहे? चला, आज आपण यामागचं विज्ञान काय आहे तेच समजून घेऊया. हा जो आपल्याला जादुई अनुभव येतो ना, त्याला मानसशास्त्रात एक खूप भारी नाव आहे, मोझार्ट इफेक्ट. हो, हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, पण याचा नक्की अर्थ काय आहे आणि ते आपल्या मेंदूवर नेमकं काम कसं करतं ते आता आपण बघूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मोझार्ट इफेक्ट म्हणजे काही खास प्रकारचं शास्त्रीय संगीत ऐकताना आपली बुद्धिमत्ता आणि एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काही वेळासाठी वाढतं. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा होतो लॉजिक किंवा स्पेशल रिझनिंग सारख्या कामांमध्ये, म्हणजे जिथे तुम्हाला तार्किक आणि त्रिमितीय विचार करायचा असतो. आणि लक्षात घ्या, हा काही निव्वळ योगायोग नाहीये, ही एक सिद्ध झालेली मानसशास्त्रीय संकल्पना आहे. यातली खरी गंमत तर ही आहे की याचा संबंध फक्त आपल्या मूडशी नाहीये, तर तो थेट आपल्या मेंदूच्या आतल्या केमिस्ट्रीशी आहे. हो ना, म्हणजे विचार करा, जसं गाडीला चांगलं पेट्रोल मिळाल्यावर ती एकदम स्मूथ चालते, तसंच हे संगीत आपल्या मेंदूसाठी एका बूस्टरसारखं काम करतं. संगीतातले बीट्स आणि सूर आपल्या मेंदूच्या त्या भागांना थेट उत्तेजित करतात जे तर्क आणि विश्लेषणाचं काम करतात. पण आता प्रश्न येतो की याला काही शास्त्रीय आधार आहे का? तर हो, नक्कीच आहे, आणि तो खूपच इंटरेस्टिंग आहे. चला बघूया यामागचं संशोधन काय म्हणतंय. 1993 साली कॅलिफोर्निया विद्यापीठात डॉक्टर फ्रान्सिस रॉशर यांनी एक खूप प्रसिद्ध प्रयोग केला होता. या प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांना मोझार्टचं संगीत ऐकवल्यानंतर त्यांची टेस्ट घेण्यात आली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांचं प्रदर्शन कमालीचं सुधारलं होतं. त्यांचा IQ म्हणजे बुद्ध्यांक तात्पुरता का होईना पण चक्क 8 ते 9 पॉइंट्सने वाढलेला दिसला. खरंच अविश्वसनीय आहे हे, नाही का? आणि गंमत म्हणजे ही कल्पना काही नवीन नाहीये. हजारो वर्षांपासून आपल्या भारतीय संस्कृतीत नाद ब्रह्म ही संकल्पना आहे, जी संगीत आणि एकाग्रतेचं नातं किती घट्ट आहे हे दाखवते. अगदी खरंय. आणि आजच्या काळात विद्यार्थी आणि सॉफ्टवेअर कोडर्स कामात फ्लो स्टेट मिळवण्यासाठी जे लोफाय बीट्स ऐकतात ना, तो खरं तर याच प्राचीन ज्ञानाचा एक मॉडर्न अवतार आहे. म्हणजे ही संकल्पना खरंच ग्लोबल आहे. बघा ना, एकीकडे पाश्चात्य जगात डॉक्टर रॉशर यांचा मोझार्टच्या सोनाटावरचा प्रयोग आहे, तर दुसरीकडे आपल्या भारतीय परंपरेत पहाटे राग भैरव आणि रात्री राग यमन ऐकून मन शांत करण्याची आणि एकाग्रता वाढवण्याची पद्धत आहे. म्हणजे ठिकाणं वेगळी, संगीत वेगळं, पण उद्देश एकच, मनाला शांत करून त्याची शक्ती वाढवणं. चला तर मग या म्युझिकल हॅकचा आपल्या अभ्यासात प्रभावीपणे वापर कसा करायचा हे जाणून घेऊया. त्यासाठी आम्ही तुम्हाला स्मार्ट अभ्यासाचे 3 एकदम सोपे नियम सांगणार आहोत. हे 3 नियम खूप सोपे आहेत. पहिला, संगीत कुठलं ऐकायचं. दुसरा, त्याचा आवाज किती ठेवायचा. आणि तिसरा, ते कोणत्या विषयाचा अभ्यास करताना वापरायचं. चला, प्रत्येक नियम आता व्यवस्थित समजून घेऊया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, तुम्ही जे संगीत ऐकणार आहात त्यात शब्द नसावेत. फक्त इन्स्ट्रुमेंटल म्युझिक निवडा, जसं की पियानो, बासरी, व्हायोलिन किंवा आजकालचे लोफाय बीट्स. याचं कारण खूप सिंपल आहे. गाण्यात शब्द असले की आपला मेंदू नकळतपणे त्या शब्दांचा अर्थ लावायला लागतो आणि मग आपलं लक्ष अभ्यासावरून उडतं आणि एकाग्रता कमी होते. दुसरा नियम आहे आवाजाच्या पातळीबद्दल. संगीत हे फक्त बॅकग्राऊंडला हवं, ते तुमच्या विचारांवर कब्जा करता कामा नये. हो, म्हणूनच आवाज अगदी कमी, म्हणजे साधारण 30 ते 40% ठेवा, ज्यामुळे एक शांत, सकारात्मक वातावरण तयार होईल, पण तुमचं लक्ष अजिबात विचलित होणार नाही. आणि तिसरा पण तितकाच महत्त्वाचा नियम, कोणत्या विषयासाठी संगीत वापरायचं. जिथे तुम्हाला लॉजिक किंवा क्रिएटिव्हिटी वापरायची आहे, जसे की गणित, विज्ञान किंवा कोडिंग आणि डिझायनिंग, तिथे याचा जबरदस्त फायदा होतो. पण जिथे पाठांतर करायचं आहे, जसे की इतिहास, भूगोल किंवा एखादी व्याख्या पाठ करायची आहे, तिथे मात्र संगीत टाळलेलं खूप चांगलं, कारण अशा वेळी प्रत्येक शब्दावर पूर्ण लक्ष देणं गरजेचं असतं. तर मग
ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे. संगीत हे फक्त मनोरंजनासाठी नाही, तर ते तुमच्या मेंदूला अधिक तेज आणि कार्यक्षम बनवणारं एक खूप शक्तिशाली आणि सुंदर टूल आहे. पुढच्या वेळी जेव्हा एखादा अवघड विषय घेऊन बसाल, तेव्हा हे टूल नक्की वापरून बघा. परीस फाउंडेशनच्या मनाचे खेळ या मालिकेतील हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला आणि उपयोगी पडेल अशी आम्ही आशा करतो. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आम्ही असेच माहितीपूर्ण विषय घेऊन येत राहू. अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला काही समुपदेशनाची गरज वाटल्यास मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वतःशी आणि आपल्या मनाची काळजी घ्या. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.